तिकडे सिंधुदुर्ग अडाळी एमआयडीसी मध्ये 4,000 कोटींचे प्रकल्प येणार आहेत। भूमिपुत्रांना रोजगार द्या, नाहीतर जमिनी परत द्या, स्थानिकांची जोरदार मागणी होती। जय महाराष्ट्र न्यूजच्या जनता रिपोर्ट मधून सुद्धा यावर आवाज उठवण्यात आला होता। गोवा मुंबईमध्ये नोकरीला जाणाऱ्या तरुणांना गावातच नोकरी मिळावी अशी मागणी केली जात होती। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्थानिकांना त्यानंतर आश्वासन दिलं। दरम्यान अडाळी एमआयडीसी परिसरातून या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलकेवारे। जय महाराष्ट्र चॅनलने सर्वप्रथम अडाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अडाळी एमआयडीसी आहे। ही गेली 12 वर्ष ही कोणतीही सुरू झालेली नाही। या संदर्भात जय महाराष्ट्र चॅनलने सर्वप्रथम आवाज उठवला होता आणि विशेष जय महाराष्ट्र चॅनलने या संदर्भात एक स्टोरी लावलेली होती आणि आता बघितलं तर याचीच दखल महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने ही दखल घेतली। अलीकडेच उद्योग मंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यातच त्यांना मोठी फलश्रुतीही मिळालेली आहे। बघितलं तर याच दोडामार्ग जी अडाळी प्रकल्प आहे इथे एमआयडीसीला जी पहिला जो मोठा प्रकल्प आहे 4,000 कोटीचा हा प्रकल्प इथे येणार आहे आणि याची जी कार्यवाही आहे ती अवघ्या 1 ते 2 महिन्यात सुरू होणार आहे। त्यामुळे त्याचबरोबर इथले जे स्किल डेव्हलपमेंट आहे या संदर्भात ती 16 कोटीची जी नव्याने आणि एक जो प्रकल्प आहे तो येणार आहे। मोठ्या प्रमाणात जे जय महाराष्ट्र चॅनलने हा जो आवाज उठवला त्याला कुठेतरी यश प्राप्त झालेले पाहायला मिळते। सुरेश कौलकेकर, जय महाराष्ट्र, अडाळी, सिंधुदुर्ग। मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उदय सामंत या जेव्हा दावोसला गेले तर कोकणामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील। कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग येतील, उद्योगाला चालनाही मिळेल, तरुणांच्या हाताला रोजगारही मिळेल। याचबरोबर या ठिकाणी आम्ही जो समृद्धी महामार्ग केलाय नागपूर मुंबई पुणे मुंबई एक्सप्रेस, तसाच एक्सप्रेस हायवे मुंबई तो गोवा तोही आम्ही करतोय। त्याचा डीपीआर झालेला आहे। 3,97,000 कोटीचे प्रकल्प आणण्यासाठी एमओयू झालेले आहेत आणि त्याच्यातला किंवा त्याच्या एमओयू मधला असेल किंवा जो आमच्याकडे आता अडाळीसाठी आलेला आहे 4,000 कोटीचा, तो 4,000 कोटीचा प्रकल्प आम्ही अडाळीमध्ये देतोय। त्याची सगळी प्रोसिजर 2-3 महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि जी मुलं गोव्यामध्ये नोकरीला जातात किंवा जी मुलं मुंबईला जातात त्यांना तिथंच थांबवण्याचा हा प्रयत्न आहे आणि एक चांगलं स्किल सेंटर 15-16 कोटीचं जे आम्ही अन्य महाराष्ट्रामध्ये बांधलेलं आहे ते देखील आम्ही सिंधुदुर्गामध्ये उभारणार आहोत।